एव्हरीवन. बिग बॉस मराठी सीझन 6चा यावेळी होता शेवटचा भाऊचा धक्का. आणि जसं मी एक्सपेक्ट केलेलं, रितेश देशमुखांनी राखीची क्लास घेतली. तर सर्वात आधी मी श्रद्धांजली देते आशाजी भोसलेंना, ज्यांनी एवढे खूप म्हणजे हिंदी मराठीच तर नाही, कमीत कमी 20 लँग्वेजेसमध्ये 20 भाषांमध्ये त्यांनी गाणं गायलं आणि ते खूप गाजलेले पण होते. एक महान कलाकार या दुनियेला सोडून गेली तर मला खूप वाईट वाटतंय. देव त्यांच्या आत्म्याला शांती देव. आणि थोड्या दिवसा अगोदरच मी त्यांच्या जे गायलेले गाणे होते त्याच्यावर भरपूर रील्स बनवल्या. जवानी जाने मन वर बनवलेलं, त्याच्यानंतर किताबे बहुत सी पढ़ी होंगी तुमने, ले गई, धूप में निकला न करो रूप की रानी. अजून पण गाणे असतील, मला एवढं आठवत नाहीये. ते मोनिका ओ माय डार्लिंग त्याच्यावर पण रील बनवलेली, तर ते तुम्ही नक्की बघा, खूप आवडेल तुम्हाला. तर तुम्ही शॉर्ट्स पण बघत जावा माझ्या लॉंग व्हिडिओ बरोबर, ते खूप एंटरटेनिंग पण असतात. आणि माझं फेवरेट, पर्सनली फेवरेट आहे जवानी जाने मन आणि धूप में निकला न करो रूप की रानी. आणि बिग बॉसमध्ये जशी माझी इच्छा होती आणि अपेक्षा पण होती की रितेश देशमुख राखी सावंतची क्लास घेणार आहे आणि दखल देणार आहे, ते त्याने केलं. तर मला बरं वाटलं. राखीच्या चुका त्यांनी दाखवलं. राखीला पण माहीत पडलं की काय तिने चूक केली आहे. तर राखीने तर नंतर माफी पण मागितली दीपाली सय्यदची. आणि यावेळी जी माफी होती मला वाटतं मनापासून मागितली, कारण ती बोलली मी तुला खूप उलटसुलट बोलली, त्याच्यासाठी आय एम सॉरी. ते पहिल्यांदा मला वाटतं राखीने मनाने सॉरी बोलली. आणि तन्वी कोलतेशी बोलताना जे रितेश देशमुख बोलले की तू विचार करत असते, म्हणजे तू काय करत असते, एकटी बसली असते. तेव्हा जे तन्वी कोलते बोलली, मला थोडं हसायला आलं. ती अशी बोलत होती, मी म्हणजे शून्यमध्ये जाते, शून्य म्हणजे एकदम असं शून्यमध्ये जाते, विचार करते, काय काय झालं ते विचार करते, गेम कसा खेळायचा ते विचार करते. ते तर सगळे करतात, त्यात नवल काय. म्हणजे ही एकटी शून्यमध्ये हीच एकटी जात असणार, बाकी सगळे म्हणजे विचार करत असणार, पण ही स्पेशल आहे, ती शून्यमध्ये जाते. आणि एक शॉकिंग बातमी आली आहे की विशाल आणि रुचिताचा इंस्टाग्राम अकाउंट ब्लॉक झालाय. आता त्यांचाच का ब्लॉक झाला ते मला माहित नाही, कोणाचं षडयंत्र पण असू शकतो. कारण मला कळत नाहीये या दोघांचाच इंस्टाग्राम अकाउंट का ब्लॉक झालं. आता विशाल त्यावरच म्हणजे वोट अपील करण्यासाठी वापर करू शकत होता, ते पण झालं. आता ते पण त्याचं ब्लॉक झालं. तरी पण जे त्याचे चाहते आहे, मी बघितले माझ्या कमेंट्सवर, माझ्या व्हिडिओवर खूप कमेंट आले की विशाल जिंकायला पाहिजे. आणि तनुश्री बोलतोय, कोण विशाल बोलत आहे, तर कोण राकेश बापट बोलत आहे. तर सगळ्यांना ऑल द बेस्ट. माझी कोणाशी काही दुश्मनी नाही आहे पर्सनल, मला सगळेच म्हणजे आवडत नाही, आवडतात तसं नाही, पण राकेश बापटला मी सपोर्ट करत आहे. आणि तन्वी पण जिंकली तरी चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. माझी त्यांच्याशी काही पर्सनल दुश्मनी नाही आहे. आणि ते कन्व्हर्सेशन मी बघितलं, जे राकेश बापट तन्वीला बोलतोय की तुझं बोलणं टोचतं. तर ते किती पण ती बोलते दादा हे दादा ते, तिचा दादा तो आहे. आणि ताईने तर तिला सरडा नाव दिलं, दीपाली सय्यदने तर तिला सरडा नाव दिला, कारण ते एकत्र बसायचे, बोलायचे. त्याच्यानंतर दीपाली सय्यदने जे अनुभव केलं असेल त्याप्रमाणेच तिला नाव दिलं असेल, तर तिला खूप वाईट वाटलंय त्या गोष्टीचा. आणि बिग बॉसचा जो बर्थडे बॅश होता, त्याच्यात जे त्यांना एकमेकांना गिफ्ट द्यायचे होते, तर आरबीने राखीला ऑब्व्हियसली गिफ्ट दिले. आणि त्याच्यानंतर जे राखी दीपालीला सॉरी बोलली, ते बघून थोडं बरं वाटलं. म्हणजे पहिल्यांदा तिने आपल्या मनापासून तिला सॉरी बोलली आणि चॉकलेट्स वगैरे दिले. आणि राखी एविक्ट झाली तर वाईट वाटलं. आता तर मज्जाच संपली, कारण राखीमुळे सगळे हे शो बघत होते. मी तर खरं बोलते, मी तिच्यासाठीच मी बघणं स्टार्ट केलं, कारण मला माहीत पण नव्हतं हे कधी सुरुवात होणार आहे. आणि जेव्हा राखी आली तेव्हा मी बघायला सुरुवात केली, ते पण एक सगळे एपिसोड्स नाही, काय काय एपिसोड्स बघितले. आणि जे राखी क्लेम करते ना नेहमी
वो जो दाल होती है वो जो तड़का मैं हूँ, किती वर्षापासून सांगते ती. तिचा एक डायलॉग होता, वो जो दाल होती है ना उसमें जो तड़का होता है वो मैं हूँ राखी सावंत. म्हणजे ती आतापर्यंत जे क्लेम करत होती, जो दावा करत होती आजपर्यंत, की डाळीमध्ये जेव्हा तडका टाकतो तेव्हा त्याची चव वाढते, तसंच बिग बॉसमध्ये जेव्हा राखी सावंत येते तेव्हा मजा वाटते. म्हणजे आतापर्यंत बिग बॉस कोण बघतच नव्हता. जर विचार करा, जर तिला स्टार्टिंगपासून आणलं असतं तर वेगळ्याच लेवलवर हा बिग बॉस झाला असता. आणि म्हणून तिला टी-आर-पी वाढवण्यासाठीच बोलवतात आणि ती एंटरटेनमेंट पण करते, याच्यात काहीही डाऊट नाही आहे. पण बिग बॉस कुठे ना कुठे राखी सावंतचा वापर करतो हे हे पण मला माहीत आहे. कारण ते जेव्हा टी-आर-पी जेव्हा खाली जात असते, तेव्हा बिग बॉस राखीला बोलवतात आणि मला वाटतं हे ठरलेलं असतं, राखी तुला फक्त आम्ही शोमध्ये तडका द्यायलाच बोलवतोय, तर तू तडका दे, एंटरटेन कर आणि आमच्या शोचं लेवल वाढव आणि परत जा. आणि आता शेवटचा एक आठवडा राहिलाय आणि बिग बॉसमध्ये आता बघण्यासारखी काहीच नाहीये. कारण राखी सावंत तर गेली. आता एंटरटेनमेंट कोण करणार? हे आपले इथे बसले असतात, तिथे बसले असतात, त्यांची चुगली, त्यांची चुगली. आणि विशाल जो बोलतोय, ह्यांचा ग्रुप आहे, आम्ही 2च उरले. तर उरले तर त्याचा त्यात त्यांचा काही हात नाहीये. जे तुमचे सदस्य होते ते वीक होते म्हणून ते एक-एक करून बाहेर निघाले. जर तेच तुम्ही तुमचे वाढलेले सदस्य असते तुमच्या ग्रुपमध्ये, तर तुमचा रुबाब वेगळाच असता. आणि तुम्ही एवढा जो अहंकार करतात, ते कुठे ना कुठे दर्शकांना आवडत नाही. याला हे विशालला समजायला पाहिजे. जो त्याचा मोनोलॉग होता, मेरी खुद से जिद है जीतने की, हे ते जे काय आता ते काही कामाचं नाहीये. फक्त एक आठवडा राहिलाय. मला तर अजिबात वाटत नाही की हा विनर बनणार विशाल. बघूया. कारण मी आधीच सांगितलंय, आता पण सांगते, मला टॉप 2 मध्ये राकेश आणि तन्वी दिसते. आता टॉप 6 जे आहेत त्यांच्यात पण आता मिड वीक इव्हिक्शन पण असणार ना. ते लोकं बोलतात आहे जे कोण जाणार, तर मला वाटतं रेवा जाणार आहे. रेवाची तशी पण काय पर्सनॅलिटी नव्हती. तिला फक्त ॲज अ ब्युटी कोशन टाकायला तिला बोलवलं गेलं होतं, की एखादी तरी सुंदर मुलगी असली पाहिजे. आणि बिग बॉसमध्ये हिंदीमध्ये तर नेहमी पत्रकार परिषद असते, मीडियावाले असतात, त्यांना बोलवतात. त्याच्यानंतर त्यांच्याशी क्वेश्चन आन्सर करतात. पण इथे बीबी रेडिओ आणला. जी आर-जे होती ती बोलत होती. तर जे पिक्चरांची नावं आहे ते त्या व्यक्तीला ते टॅग द्यायला सांगितलं. जे सगळ्यांना टॅग दिलं गेलं ते पण बरोबरच होतं. दीपाली सय्यदला काय दिलं ते आठवत नाहीये. तन्वीला वाटतं बिनधास्तचा टॅग दिला गेला आणि विशालला झपाटलेला टॅग दिलं आणि काय काय दिलं त्याला कच्चा लिंबू असं काय तरी होतं. तर ते पण बरोबरच होतं. तर बिग बॉस आता शेवटच्या टप्प्यावर आहे. तर जास्त काय बोलायला आहे नाही. मी फक्त राखी सावंत गेली म्हणून मला दुःख होतंय त्याचा. कारण आता मूळचा जो एंटरटेनमेंट होता ते संपलेलं आहे आणि मला बिग बॉस बघायची गरज पण संपलेली आहे. कारण मी राखी सावंतसाठीच हा शो बघत होती. आता डायरेक्ट फिनालेला भेटूया. तोपर्यंत बाय, टाटा, सी यू, सायोनारा, लव्ह यू ऑल.